नमस्कार मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अँग्युलर का शिकायचं. आज आपण प्रत्यक्ष कोडिंगला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपल्याला डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट सेट करायचं आहे. खूप सोपं आहे, फक्त 3 गोष्टी लागतात: Node.js, अँग्युलर CLI आणि एक चांगला कोड एडिटर जो आपण यूज करणार आहोत, VS कोड. सर्वात आधी आपल्याला Node.js इन्स्टॉल करायचं आहे. का? कारण अँग्युलरचे सर्व टूल्स आणि लायब्ररीज हे Node.jsच्या मदतीने चालतात. तर ब्राउझरवर टाईप करा nodejs.org. एकदा का साईट लोड झाली की तिथून आपल्याला LTS व्हर्जन डाउनलोड करायचं आहे आणि ते इन्स्टॉल करायचं आहे. हे इन्स्टॉल झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी टर्मिनल ओपन करा. तिथे तुम्ही टाईप करा node -v. जर तिथे व्हर्जन नंबर दिसला तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं काम झालं आहे. आता पुढची आणि सर्वात महत्त्वाची पायरी अँग्युलर CLI. CLI म्हणजे कमांड लाईन इंटरफेस. हे आपल्याला प्रोजेक्ट बनवण्यासाठी आणि रन करण्यासाठी मदत करतं. टर्मिनलमध्ये टाईप करा npm install -g @angular/CLI. आता इथे तुम्ही बघाल आपण आय जो लिहिलेला त्याचा अर्थ इन्स्टॉल आहे आणि जी म्हणजे ग्लोबल. ग्लोबल म्हणजे ज्यामुळे तुम्ही हे कोणत्याही फोल्डरमध्ये वापरू शकता. आता हे जसं इन्स्टॉल झालं तसं कन्फर्म करण्यासाठी टाईप करा ng व्हर्जन. जर अँग्युलरचा लोगो आणि व्हर्जन दिसला तर समजून घ्या की तुम्ही आता अँग्युलर डेव्हलपर बनला आहात. आता नेक्स्ट आहे VS कोड. कोडिंगसाठी आपण हाच ID वापरणार आहोत. हे लाईट वेट आहे आणि अँग्युलरसाठी बेस्ट आहे. यासाठी आपण ब्राउझरमध्ये जाऊन VS कोड टाईप करा. जी साईट ओपन होईल त्यावरून आपण VS कोड डाउनलोड करून घेऊया. एकदा का सेटअप रन झाला की काहीही चेंज न करता बस नेक्स्ट करत राहा आणि तुमचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल. सो मित्रांनो, सेटअप रेडी आहे. काही एरर आला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण प्रत्यक्ष कोडिंगला सुरुवात करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्स फॉर वॉचिंग.